कॅबिनेट मंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। अजित पवारांची नुकतीच आपण भेट घेतलेली, काय नेमका विषय काय? हो, अजितदादांकडे माझी एक MIDCची बैठक होती। आम्ही जे महाराष्ट्रामध्ये स्किल सेंटर उभी करतोय ती स्किल सेंटर कशा पद्धतीनं उभी करायची या संदर्भामध्ये दादांनी बैठक घेतलेली होती आणि त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्किल सेंटर उभं करण्याचा निर्णय अजितदादांनी घेतलेला आहे। त्याच्यामुळं कौशल्य विकासाचं अतिशय चांगलं ज्ञान हे महाराष्ट्रातल्या मुलांना अवगत होईल। शक्तीपीठ महामार्गाबद्दल बैठक झाली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये, काही नाराजी नेत्यांची कोल्हापूरच्या, विशेष करून आंबेडकर यांचं नाव आहे। तुम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती साफ चुकीची आहे। शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये कुठेही बैठक झालेली नाही। दर मंगळवारी कॅबिनेट झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री आमच्याशी चर्चा करतात, आमच्या डिपार्टमेंटचा आढावा घेतात, त्या संदर्भात बैठक झालेली। नक्कीच संजय राऊत यांनी आरोप केलेले आहेत की हिंदीची सक्ती गुजरातमध्ये नाही आहे, पण महाराष्ट्रात काय, आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पण टीका केली, मराठी द्वेष्टे आहेत। हिंदीची सक्ती कुठेही केलेली नाही, हिंदी अनिवार्य कुठेही केलेलं नाही आणि जे साहित्यिकांच्या मनामध्ये आहे, जे कवींच्या मनामध्ये आहे, मराठी भाषिकांच्या मनामध्ये आहे, त्या सगळ्यांशी शालेय शिक्षण मंत्री हे बैठक घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि मग योग्य तो निर्णय शासन घेणार आहे। निवडणुकांसाठी हिंदीचं राजकारण होतं आहे असं म्हणतात संजय राऊत। नाही, कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आम्ही काय करतो हे महत्त्वाचं आहे। ते रोजच बोलत असतात आणि त्यांच्या रोजच्या बोलण्याला उत्तर देण्याची काही शासनाची जबाबदारी नाही आहे, पण हिंदी ही सक्तीची केलेली नाही। हिंदीच्या बाबतीमध्ये सगळी माहिती ही साहित्यिकांशी चर्चा करून स्वतः दादा भुसे साहेब घेणार आहेत आणि त्याच्यानंतर निर्णय होईल। प्रश्न आहे, राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या एकंदरीतच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये 50% मतदान वाढलंय असा थेट आरोप केला आहे। मला असं वाटतं की सगळ्याच काँग्रेसच्या निवडून आलेल्या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे ना खासदारांनी। जर ती प्रोसिजरच चुकीची आहे तर स्वतः विरोधी पक्ष नेते कशाला बनले, त्याचा पण राजीनामा द्यावा त्यांनी। पण या आरोपांमध्ये तथ्य असं वाटतं ओके, त्यांना जर त्या आरोपामध्ये तथ्य वाटत असेल किंवा तथ्य वाटत, स्वतः त्यांनी विधान परिषद काय ते तुमच्या लोकसभेचं जे विरोधी पक्ष नेतेपद आहे ते सोडलं पाहिजे। त्यांना ते मान्य आहे म्हणूनच घेतलेलं आहे, म्हणजे निवडणूक योग्य आहे म्हणूनच त्यांनी ते पद घेतलेलं आहे। त्याच्यामुळे तिकडे पदं घ्यायची, त्या पदाचा फायदा घ्यायचा आणि इकडे निवडणूक आयोगावर टीका करायची, हे काही योग्य नाही। 12 तारखेला त्यांना एक मेल सुद्धा गेला होता, 12 जूनला, आणि त्यांनी चर्चेला यावं असं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं, पण राहुल गांधी गेले नाही, त्यामुळे राजकारण होतं या सगळ्यांना। हे सिंपल आहे, काँग्रेसच्या निवडून आलेल्या खासदारांना जर निवडणूक आयोगावर शंका असेल तर सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं। नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडुराचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।